माझं मन सांगते असं राणा येणार. आता गोदाकाचं मनच सांगते म्हणल्यावर राणादा नक्की येणार, हे फायनल होय की नाही? गोदाका परत युवराजला काय लागतंय बघून येतो, आल्यावर मग पोळ्या करूया. आलंच. गोदाका आजच्या पुरणपोळ्या मला वाटते. उजेड बस ग. सांगितलं ना तुला पुरण खायचंय काय? मग राणा कुठं असणार हे मला कसं माहित असणार? आता जर मी राणाकडे गेलो भेटायला तो माझा जीवच घे. वा ऐका, राणा किती खतरनाक गुन्हेगार आहे ते ऐका. त्याचा दोस्त सांगतोय कुणाचा जीव घ्यायला मागं पुढे बघणार नाही तो. हा या खतरनाक गुन्हेगाराला काही करून पकडायला हवं, लक्षात ठेवा. गोवा आपली टीम तयार करा. आज आतापासून राणाच्या घरावर कडेकोट बंदोबस्त ठेवायचा आहे. का साहेब? आज त्या राणाला होळीमध्ये जाळणार नाही. काही झालं तरी सोडणार नाही मी त्याला आज. चला. हो करा ते लवकर सुरू करा, होळी लवकर सुरू करा. ते कवापासून मला अशी बॉम्बा मारायची इच्छा झाली आहे, शिमगा करायची इच्छा झाली आहे. का ते न होळी पेटवता तर राणाच्या नावाने शिमगा करू, मारू बॉम्बा मारू. राणा चल माग, चल माग थांब, बाप माग थांब. साहेब बघा. गोदाका चल पूजा करून घेऊया. तुम्ही हा आणि पेपर मध्ये बातमी पण आली आहे, ती वाचली की नाही? राणा आता पाताळात जरी लपला ना तर हा मोहिते त्याला शोधून काढील. तुम्ही त्याला कितीही पाठीशी घाला पण त्या राणाची आज होळी केल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. राणाच्या नावानं तुम्ही कितीही प्रयत्न करा पण राणाजी त्यांच्यावरचा आरोप मिटवतील याची खात्री आहे मला. बस इथं बस बस. नाराज होऊ नकोस, त्याचा स्वभावच तसा आहे, त्याला सवय तशी बोलायची. तुम्ही एक काम करा, ठीक आहे, हे रंग खेळा बघू.
नाही, राणादा आल्याशिवाय नाही. अगर राणादा आलाच नाही तर नाही येणार. राणादा दरवर्षी माझ्या संगत रंग खेळतोय, म्हणजे यावर्षी बी खेळणार. आता मी तुला कसं समजावू? मी तुम्हाला कसं समजावू? हा. आई, आई. बस काय झालं? चल. अगं पण झालं काय? हळू हळू हळू. काय? खुदाक्का, पण हे असं करून काय प्रश्न सुटणार नाहीयेत. हे बघ, रानावर माझा विश्वास आहे. तो समधी कोडी सोडवणार. कसं ते लवकर सुटावं एवढंच देवाजवळ मागणं. राणाजी येतील. ते येतो म्हणाले होते. काल नसेल जमलं त्यांना, पण आज येतील. आणि लक्ष्मी सुद्धा म्हणत होती राणादा धुळवड खेळायला येणार आहे म्हणून. राणा यायला पाहिजे. येईल राणा. घरची तर नाही, तुमच्या हातची पुरणपोळी मिळते हे महत्वाचं. होय, आता भाव आहे तर एवढं कराय ना ग. धर. थांब 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 थांब. खायच्या आधी हे. हॅलो, राणादा आला की आपण खेळू. हवं तर मी राणादाला सांगतो तुला हौदात फेकायला, मग मज्जा येईल. राणादा काही येईना आणि आपली रंगपंचमी काही होईना. संगे तू जर नाट लावला ना तर तुझा टकुरच फोडीन बघ. तूच मला बोलणार, तूच मला असं म्हणतीस. हा, आता तू माझा टकुरा फोड, मी काय बोलणार नाही. पण राणादाला काय बोललीस तर बघ. नाही ग, पण रंगपंचमी होईल. हे बघा सलिता, अजून आपली लक्ष्मी कोरडीच आहे. काय ग लक्ष्मी, रंग का खेळणार तू? जरा टाइम थांबते म्हणलं. अजून किती थांबायचं? तर की खेळूया. नको नको, जरा टाइम थांबूया. अगं पण का? कारण लक्ष्मी, खेळ की कर रंगपंचमी. नाही. नाही खेळणार? आता जर परत नाही म्हणलीस की नाही तर तुला पोत्यात घालणार, हाणणार आणि माझ्या बरोबर घेऊन जाणार. मी रंगपंचमी खेळणार नाही. तिथं आगाऊपणा का नाही लई वाढला. आता तुला दाखवतो मी. परेश पाटील, काय चाललंय? ओके, इथे कशासाठी आलोय आपण? तुहार और हमरे बीच की बात है. तुहार लिए फुकट है, सबके लिए नहीं. सबके लिए नहीं, हमारे लिए फुकट है. आता मी सगळ्यांना फुकट पाजणार. माझा अपमान केलास तू. वो वहां से उधर से आते और हम पे ऐसा करते, गुस्सा करते, अपमान करते हमरा. तू इकडे हो साहब. अरे देखो देखो, हम गरीब आदमी हैं. अच्छा अच्छा ठीक है, देते हम सबको देते हैं. रंगपंचमी है. आला इथे राजा. हा इकडे इकडे साहेब. का गीत घाल मला ते आधी. आता माननीय परेश पाटलांकडे सगळ्यांनी अल्पोपहार आहे. क्या सगळ्यांनी दे. ये लो साहब. वो का है, हमारे पास 3 ग्लास है, तो आपका होने के बाद इनको देते हैं. हाँ दे दो. साहेब साहेब, बाईसाहेबांचा पाठ हल्लाय बघा. जेवून घ्या पाठ. हा ठेव जरा. त्याचा कामात आहे, नंतर जेवतो. हो काम कुठं, आधी जेवून घ्या की. सांगितलं ना तुला. हो वा वा वा, काय स्वाद आहे बघा की. घ्या घ्या घ्या. Idiot! हो साहेब. हा? काय करायस तू? हात दाबा, चल राहिलो. सॉरी सॉरी साहेब, तुम्ही एक काम करा. इकडची झाली साहेब, ते पुसून घ्या. जाऊ जाऊ. तुला नंतर बघतो. नॉनसेन्स. का हो? अरे रंगपंचमी है, खेलो मजे करो. नाही. अरे बेटे का होईल बा? राणादा आल्याशिवाय नाही. ऐसन बा, पर हम ही तो राणा है. काय?
क्या है, तुमने हमको बराबर पहचाना नहीं। म्हणजे म्हणजे बस 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 अजिबात आवाज करायचा नाही, कोणचंच कळलं नाही पाहिजे मी इकडे आलोय ते, कळलं का? मग अशी बघत काय बसलेस, आता आलोय ना वा? मी तुला नाही हम लगाते. नाही, मी पहिलं. बर बाबा ठीक आहे लगाव. लक्ष्मी तुम्ही इकडे खेळत राहा, पटक दिशी जाऊन येतो. राणादा आला की जर लक्ष्मी रंगपंचमी खेळतच नाही. ऐक ना, राणा आला, माझ्या संकट बोलला, मला लय आनंद झाला बघ. आणि बघ की खुड्यानं मला रंग बी लावून गेले. तर तुझ्या संकट त्याला बोलायला मिळायला पाहिजे होतं बघ. तो रे मुडदा पोलीस घुसला ना घरात. तुझ्या संग बोलायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. अहो राहू दे गोदाका, एवढं काही नाही. बरं कपडे काढायचे बाहेरचे, मी आलेच. मोदी साहेब लवकर या, राणा आला, माझा हात गेला. मोदी साहेब माझा हात मोडला ते राणा. कुठे तो राणा इथं आला होता, आता गायब झाला होता. पटापट शोधा इकडे तिकडं, तो इथे जवळपास असेल कुठेतरी. सांग कुठे आहे ते, शोधा पटकन. माझा हात गेला. राणा आहे. त्यात जीव रंगला म्हणून. हो का? मग तुमच्यात जीव रंगला म्हणून तुम्हाला हा रंग. से होय, ठीक आहे. अहो एवढा रंग? अहो आता एवढं लावलंच आहे, तर मग कंजूसी कशाला करायची क्या? हो का? मग हे घ्या, हे घ्या. बस बस बस. अहो तुम्ही असे चोरून येता, चोरून जाता, असं किती दिवस चालणार? आता थांबवा की हे सगळं, बस झालं. तुम्ही इथेच थांबा. तुम्ही काय तोंड बघताय? चला निघा सगळे, चला निघा. हिच्यामुळे झालं सगळं, हिच्यामुळे झालं, माझा हात पडला. तुम्ही काय बघताय? जाऊन शोधा त्याला. चला निघा लवकर. हे बघा सगळं मी बघितलं. आले. काय काल बोलावलाय तुम्ही? बघा की दुपारपासून कानकीर करून टाकतात. आई पापड दे ना. लईच खुश दिसायला लागलीस. दिवसभर उड्या मारत फिरायला घरात. दिवसभर नाही, रंगपंचमी खेळल्यापासून. सकाळी लई तोंड काढून बसलेली की.
रानात आल्याशिवाय खेळणार नाही म्हणत. शेवटी खेळलीच. एक नंबरची खोटारडी आहे. पोळ्याचं तेन घे सगळं बाहेर. मी नाही खोटारडी, तूच खोटारडेस. रंग का खेळलीस? आलीये मी. काय चाललंय तुमचं? किती गोंधळ. जरा 2 मिनिटं थांबता येत नाही काय? हळू हळू हळू. अहो लोक चर्चा करायला मला अजिबात पटत नाहीये बघा हे. हो, मलाही हे सगळं नाहीच पटत, पण आता काय करायचं. शक्य तेवढा लवकर हे थांबलेलं चांगलं. आता आमसनी बी मनात लय वाटतंय, पण काय बी होईना झालंय तसं. हो, पण दुसरा काही मार्गही नाहीये. ह्यावर एकच उपाय, राणा पकडलं जाणं आणि त्याचा खात्मा होतो त्याचा. तसं बी मला लय येळ नाही लागणार. नाही नुसता राणा भरून काय होणार आहे. मी का नाही माझ्या बहिणीला शब्द दिलाय, अख्ख्या गायकवाड खानदानाची राख रांगोळी करणार. आणि राणा गेल्यावर ते काम तुला करायचंय. तेव्हा आताच कशात अडकू नकच बाई. तू का नाही फक्त तुला जेवढं काम दिलंय तेवढं करायचं. बाकी मी त्याचा बंदोबस्त करतो. माझे काकी हा चल की जेवायला. हुंडी थांबल्यात. वय वय चल की. चल चल. काय घराला गेलो होतो का नाही तेव्हा घेऊन आलो. हे बघा, पहिला मान तुमचा. तेव्हा तुम्हाला सांगतो, पोलिसाचा हे पारा, पण तुमचा आशीर्वाद आणि घरच्यांचं प्रेम माग असताना काय होणार आहे. हे घरात गेलो आणि पुरणपोळ्या घेऊन आलो. उदक्याला आता बरं वाटलं असेल. देवा, अहो कधी एकदाच पुरणपोळ्या खातो असं झाले बघा मला. तुम्ही बी खावा, मी बी खातो. तिकडे बसतो आणि खातो मी. वय घेतो की. परत कधी येणार आहेस? मी निर्दोष सिद्ध झाल्यावर. अरे मग कधी होणार आणि कवा? कसं? अरे किती दिवस असंच पळणार आहेस? माझी समधी तयारी सुरू आहे. आता लय दिवस नाही. बघ, त्या मोहितेकडून जरा सांभाळ. त्याची लय करडी नजर आहे तुझ्यावर. वय त्याची काय बी काळजी करू नका. अरे मग तू बरकत बी त्याच्या पायाशी गेलाय आहे ना वाटावं तुला. तू जाऊ दे तिकडे, ध्यान देऊ नकस. बरं तू अंजली बाईसनी फोन दे जरा. होय देतो, तू काळजी घे बरं का. वहिनी हा बोला. नको नको ऐका, कशाला शिकार करायला पाहिजे आता रातच्या टायमाला. नको, मॅडमनी काहीतरी केलं असेल की आपल्याला. अरे चल लवकर, परत तुम्ही चान्स नाही मिळणार. अहो अहो पण ह्या अवस्थेत तुम्ही जाताय. चला चला चला, आपली शिकार. चला तपा बोलवा. ए फौज पाटीची गरज नाही. हा मोहिते एकटा पकडणार त्या शिकारीला. तू फक्त बघायचं आणि सगळ्या लोकांना जाऊन सांगायचं मोहित्याने कसा पकडला ते. तुला दाखवतो हा मोहिते काय चीज येते. नीज माझा नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे. शांतता रे, शांत वारे, शांतता रे, शांत वारे. देवा, मी कधी या समजातनं बाहेर पडणार.
कधी माझ्या माणसांमध्ये जाणार? बाहेर पडू तरी कसा? का काय झालं? तो मोहिते आणि पप्प्या आताच घरातनं बाहेर पडल्यात. तो मोहिते पिसाळाय आणि तो पप्प्या बैसाटलाय बघा. कुणाची तरी शिकार करणार अशी म्हणत होते. बहिणी बहुतेक रानाची शिकार करणार म्हणत होते. तर तुम्ही लवकर बाहेर पडा. बरकत भाऊजी तुम्ही आधी जरा शांत व्हा. हे बघा राणाजी कुठे आहेत ते कोणालाही माहिती नाहीये. नाही वहिनी, आता कुणाच तरी फोन आलता. तो मोहिते ह्या टायमाला पिस्तूल घेऊन बाहेर पडलाय. म्हणजे राणा कुठं ही पक्की खबर त्याला मिळाल्या बघा. वहिनी बहुतेक राणाची कोणीतरी टीप दिला. तुम्ही लवकर बाहेर पडा आणि राणाला पहिला वाचवा वहिनी. बरं ठीक आहे, मी बघते काय ते. तुम्ही नका काही काळजी करू. हा हा लवकर. खटकलं काय? काय झालंय साहेब? त्या राणानं माझ्या डोसक्याला लई त्रास दिलाय, त्यामुळे मला सवय लागल्या दारू प्यायची. तुम्ही राणाचा गेम करा, माझी सवय सुटली म्हणून समजा. आज त्या राणाला उडवणार. बस तुम्ही घ्या. चला तुम्ही राणाला टाकून देऊ आपण. आज उडवणारच त्याला मी, सोडणार नाही त्याला मी. आज सापडलं की असं ठिचक्या करतोय त्याला. वहिनी थांबा. कोण आहे गाडी समोर? कोण आहे? नाही हे बघा साहेब, मी तुम्हाला नियमाचा भंग करू देणार नाही. कायदा तुम्ही तुमच्या नवऱ्याला शिकवा. नियम आहे की नाही, तो नियमाचा भंग राणानं केलेला आहे. साहेब यांचं काही बी ऐकायचं नाही, सरळ अंगावर गाडी घालायची. घाला तुम्ही, उडवा. नाही मी नाही तुम्हाला जाऊ देणार कुठे. हवं तर तुम्ही माझ्या अंगावर गाडी घाला. अहो वहिनी नशीब आहेत ती माणसं. साहेब ही बाई आहे की नाही, लई डोसक्याला त्रास आहे, लई बोलत्या. जोपर्यंत समजत नाही की नाही तोपर्यंत समजू द्या. तुम्ही गाडी कडेल घ्या, घाला तिकडे गॅस साईड गण मारा. चला तुम्ही तो इकडनं चला, इकडनं. एक मिनिट. काय या बंदुकीत गोळ्या बिळ्या आहेत ना? नाही तर रानासमोर जायचं आणि फजिती व्हायची. पप्प्या, मी काय बुलेट शिवाय पिस्तल घेऊन फिरतो का काय? हा नक्की काय? नक्की बघायचं तुला? बघायचं तुला? नको. जे काय दाखवायचं की नाही ते रानाला दाखवायचं, मला नको. आधी रानाला शोधलं पाहिजे. हळू चाला जरा. राणा 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 राणा, तुला शेवटची वॉर्निंग देतोय. खरं ये. काय साहेब तुमची लायकी? हा ते राणा काय हू का चू बी करणार झालंय की? हा हे बघा, एक काम करा, त्याला की नाही डायरेक्ट उडवा. बोलत बसू नका, उडवा तुम्ही. उडवा. 3 पर्यंत मोजणार. हा 3 2 1. मला काही साहेब ही बाटली कुठे टाकली माझ्या अंगावर? साहेब राणा
असं लिहिची पोलीस आहे का हैवान? ताई यासनी घरला सोडायला पाहिजे. ते तात्पुरतं मलमपट्टी केले मी, पण डॉक्टरांनी दाखवलं पाहिजे. दे फेकून याला कुठंतरी जंगलात. असं कसं म्हणताय ताई? अहो शेवटी जीव आहे. अरे ह्यो तुझ्या जीवावर उठल्याला आणि तू ह्याचा जीव वाचवाय चाललायस वय? दे सोडून, जाईल आपल्या कर्मानं. काय ताई, साहेब शुद्धीमध्ये नाही. अशा टायमाला सोडलं नाही पाहिजे. त्यासनी वाचवलं पाहिजे. तू काय ऐकणारच नाहीस काय सांगितलेलं? इकडं बघ, इकडं बघ. अभ्या, आता परत राजा राजगुंडा शिरलाय. आता तुम्ही बी कुठं होणार, मी बी कुठं होणार. मामा मामा काय तर करा, काय तर करा. ठीक आहे, ठीक आहे. आधी त्या मोहितेला शोधावं लागतंय. कुठल्या बाजूला न्यालाय? ती बैलगाडी आहे की नाही, या बाजून गेली. इकडे चल जाऊया. मी नको. अरे चल म्हणतोय ना. नको मामा, मी आहे ना. चल चल चल. हे घेऊन येऊ काय? चल. मामा ऐका की, मामा मामा नको. रस्त्यामध्ये पडला असणार म्हणून लागला असणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. मलमपट्टी केली मी. एक काम करा, साहेबांनी आत घेऊन जा. हो बरकत, ये ना जरा हात लाव. आहोत चला. आता तरी या मोहिते साहेबांनी कळू दे मी निर्दोष आहे म्हणून. सावकाश सावकाश, थांबा. चप्पल. सावकाश सावकाश, हळू उठा, हळू उठा. मोहिते साहेबांनी लय मोठ्या धाडसानं रानाचा हल्ला परतवून लावला. स्वतःच्या जीवावर खेळलेत. जीव जाता जाता वाचलाय साहेबांचा आमच्या. डॉक्टर आले काय? ए बघा आमचं साहेब आलं. या साहेब या, या सावकाश. या बसा बसा बसा. काय बसा की साहेब, बसा बसा. माझ्यावरच नाही तर वर्दीवर हल्ला केलाय. राणा आता मोस्ट वॉन्टेड. राणा असं बाहेर राहणं म्हणजे आता समाजासाठी खूप घातक आहे. काय? अहो जर असं असेल का नाही तर पोलिसांना राणावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे बघा. आणि मी ती करणार. राणा जिथे दिसेल तिथं गोळ्या घालण्याचे आदेश देतोय मी. शूट ॲट साईट. लागणार तुला. तू त्या वाड्याचा मालक होतास, या घरचा नाही. दे मला रिमोट. डोक्यावर पडल्यास काय? हा, डोक्यावर पडल्यास? जा कुणाला पण विचार जा, मी याच घरचा मालक आहे. मी तुला म्हणलो रिमोट दे. नाही देणार. दे. नाही देणार. दे म्हणलोय ना. नाही देणार ना. दे. अगं दे मला. नाही देणार. अगं काय चाललंय? आणि आता एक महत्वाची बातमी. फरार आरोपी रणविजय गायकवाड हा माजी शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाड यांचा मुलगा असून तो एक प्रसिद्ध पैलवान असल्याचं समजतंय. 5 वर्ष पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर रणविजय गायकवाडला लाचखोरीच्या प्रकरणात बडतर्फ करण्यात आलं होतं. बदल चॅनल. का? बघ की आता बघ.
राणा एक आता अट्टल गुन्हेगार आहे. त्यांनी माझ्यावरच नाही तर वर्दीवर हल्ला केलाय. राणा आता मोस्ट वॉन्टेड. राणा असं बाहेर राहणं म्हणजे आता समाजासाठी खूप घातक आहे. राणा जिथं दिसेल तिथं गोळ्या घालण्याचे आदेश देतोय मी. शूट ॲट साईट. युवराज बस की जरा. पण राणा भाऊजी असं का वागायला काय बी कळना झालंय. वहिनी अहो, तुम्ही तरी समजावा त्यासनी. तर काय टीव्हीवर बातमी बघून तर माझं तर काळजाचं पाणीच झालं बघा. गोळ्या घालणार म्हणजे घरातल्या माणसांचा तरी विचार करायला पाहिजे का नाही राणादांनी. उदाक्का काही नाही होणार नाही यांना. काय नाही होणार पुरी, तू नग काळजी करूस. आई नाही वहिनी. पाटील बस. सूरजला मला काही महत्वाची गोष्ट बोलायची आहे. चला या इकडे या. चला या रे. असं आता लय झालं. आता त्या गायकवाडांची दादागिरी ह्या गावात आता चालणार नाही. तुम्ही एक काहीतरी ठरवा. गप त्या राणाला पकडून द्यायसाठी पोलिसांना मदत करा. नाहीतर हायच गोळी लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. दुसरे काय नाही मामा, राणा खोटा नाही. नाही नव. अहो मग खऱ्याला डर कसली का नाही येत शरण. मग चल आपण पोलिसांकडे जाऊया आणि पोलिसांना सांगूया की राणादानं काही बी नाही केलं. गप्पा बस, इथेच उभी राहा. गप्प बस. हे काय नाही, सुरुवातीपासून का नाही चुकतच गेलं समज. आधी ते पैसे सापडले, मग ते धनावडेचा खून, आणि मग काय राणा फरार. आणि आता तर काय तो म्हणे वसुली करायला लागलाय. राणा चुकत गेला आणि फसत गेला. तरी बी मी त्याला किती समजवत होतो पण तो ऐकला नाही. आई मला भेटायचंय राणादाला. आम्ही तेच